सकाळी लवकरवरून निघालो स्टुडिओकडे कॅमेरा न्यायला. स्टुडिओत पहिला येऊन कॅमेरा त्याने घेतला आणि या बंडाला घरात बस म्हणताना मागं लागून आलाय मी पण येतो म्हणून. पोचलो आम्ही शूटच्या लोकेशनला. भाऊ का कॅमेरामध्ये बघायला चालता. यो वंडा काहीतरी मदत करेल म्हणून घेऊन आलोय. इथे येऊन पण फ्री फायर खेळायला म्हणून याला कुठे घेऊन जात नाही बघा. शूट सगळं आवरून आम्ही बसलो जेवण करायला. सगळं आवरून थेट निघालो घराकडे. दुपारच्या होणार जरा झोपावं म्हटलं, तेवढ्यात बामणे आले सांगलीला जायचंय म्हणून. जाताना भावाला आदोळ स्टँडवर, कारण भाऊ चाललेला त्याच्या गावाला. भावाला बाय बाय केलं. आम्ही निघालो सांगलीला शूट साठी. पोचलो बघा सांगलीत. शूट होतं नवरदेवाच्या एंट्रीचं. शूटला अजून वेळ होतो म्हणून मी आणि बामणे काहीतरी आबाळ बोलत बसलेलो. तेवढ्यात आमचं लक्ष गेलं या उंदीर दादावर. ते पण काहीतरी पोटा पाण्याचं बघाल ते. तेवढ्यात शूटची तयारी सुरू झाली. शूटचं लोकेशन बघून बामणीच्या छातीत गोळा आला, कारण करंटच्या वाऱ्या लय होती. काळजावर दगड ठेवून ड्रोनला हवेत सोडले. तेवढ्यात ही पोरं ड्रोन बघून गर्दीच केली. आलो बघा हॉलवरची एंट्री घ्यायला. हॉल तर एकदम टॉपच होता. हळदीचं डेकोरेशन पण एकदम भारी केलती. हॉलवरचं सगळं शूट घेऊन आम्ही निघालो घराकडे. सकाळी आणलेला कॅमेरा परत देण्यासाठी परत्याला उचललो दुकानातनं. आजच्यासाठी एवढंच. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करून घ्या. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.